रमा बाळाकडून तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती व्हिडिओ थोडा लेट झालाय, पण घ्या समजून आता तुम्हीच. तर रमा बाळाला तर मस्त असा फ्रॉक घालणार होते मी नवीन रमाच्या बोरनानला तिच्या माऊनी हा ड्रेस तिच्यासाठी खास आणला होता. तर रमा बाळाला तर बाबांनी छान अशी अंघोळ घातली होती, फ्रेश रमा बाळ झालं होतं. आणि बाबांनी जो बघा हा व्हिडिओ काढलाय, फ्रॉक आणि हगीज टाकलं आणि त्याच्यावर डायरेक्ट रमा बाळ बसलेले. तर कसली क्यूट दिसत होती. तिला आपल्या देशाचा बॅच लावला होता मस्त असा, आणि दोन्ही हातामध्ये हँडबँड बांधले होते, छान असे इंडिया असं लिहिलं होतं त्याच्यावरती. आणि मी बाळाला सांगत होते आज प्रजासत्ताक दिन आहे पिल्लू. तर तिला तर आत्ता समजणार नाही, पण जशी जशी मोठी होईल तशी तशी तिला समजून जाईल सगळं. तर ती इतकी छान छान स्माईल देत होती आणि टिकली लावल्यावर तर काय गोड दिसतं बाळ माझं. आता काय बोलावं, माझीच नजर लागते की काय. पण आईची नजर कुठे लागते होय? हां रमा, नाही ना लागणार. तर क्यूट माझं बाळ बसलं होतं मस्त असं. तर बसली बघा ती कशात, ड्रेसच्या खोक्यामध्ये, म्हणजे बॉक्सवर बसली होती. तर मग बाबासोबत गेली थोडं बाहेर. बाबा बोलला तिचं थोडंसं तिला उन्हात फिरवून आणतो मस्त असं, आणि झेंडा वगैरे पण दाखवून येतो. तर रामा बाळाला घेऊन तर बाबा गेला होता. आणि नंतर आल्यानंतर मस्त असे कार्टूनमधले देशाचे गाणे लावले होते आणि रमाला बाबा ऐकवत होता छान असं. आणि तिला पण मज्जा येत होती आणि डान्स पण करत होते हे दोघंजण. सैनिकांचं गाणं लावलेलं छान असं. आणि रमा बाळाच्या हातातलं बँड इतकं क्यूट होतं ना, छोटूसं आणलं होतं आणि एक मोठं माझ्यासाठी आणलं होतं. हे दोघं तर मस्त फ्रेश झाले होते, पण मी बघा अजून माझं काहीच आवरून झालेलं नव्हतं. मस्त असा मी भात परतून घेतला, कारण की रात्रीचा भात शिल्लक राहिला होता. आणि मग आज बेत काय बनवायचा, अनिकेत बोलला पुरी आणि श्रीखंड करा. तर म्हटलं ठीक आहे करूया. श्रीखंड तर मला काय बनवायचं नाही, फक्त पुऱ्याच बनवायच्या होत्या. तर मग मी मस्त अशा गोल पुऱ्या बनवल्या. तर मी तर गोल बनवू शकत नाही, मी अशा ग्लासाने त्या कापल्या होत्या असे छापे उठवून, पण त्या पण छान अशा फुगल्या होत्या आणि कुरकुरीत झाल्या होत्या. आणि कितला श्रीखंड आणायला लावलं होतं, पण तो आम्रखंड घेऊन आला होता. म्हणलं ठीक आहे बाबा, आम्रखंड तर आम्रखंड. रमाबाळाचा ड्रेस काढला मी आणि तिला जेवायला घेतला. तर बाबांनी बघा तिला नवीन ड्रेस कसा घातलाय. तर बाबांनी तर म्हटलं आता नवीन ड्रेस खराब करेल ती, म्हणून जेवताना तो ड्रेस घातला. तर बाबाला जायचं होतं कामाला, पण रमाबाळ काय बाबाला कामाला जाऊच देईना. गाडीवरून तिला उतरायचं अजिबात मन करत नव्हतं. तिला असं हॉर्न वगैरे वाजलं आणि बाबा गाडी कशी चालवते विचारलं ना, तर अशी हात वरती करून गोल फिरवते बघा अशी, आणि म्हणते बूम चालवतो. असं तर करायचं चाललंय रमाबाळाला तर घेते आता घरामध्ये. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.